आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे महत्व मापन हे प्रकरण अभ्यासत आहोत। आजच्या तासामध्ये आपल्याला सराव संच 7.3 मध्ये राहिलेले दोन उदाहरण पाहायचे आहेत। तर हे उदाहरण अतिशय महत्त्वाचे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेली आहे। त्याच्यामुळे दोन्हीही उदाहरण अतिशय काळजीपूर्वक बघा, सोपे आहेत, आपल्याला परीक्षेला आले तर ती सोडवता येणं आवश्यक आहे। बघा 12वे उदाहरण आहे। आकृतीत चौकोन PQRS हा आयत असून PQ बरोबर 14 सेमी, QR बरोबर 21 सेमी, तर आकृतीत दाखवलेल्या XY आणि Z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा। आपल्याला या आयताचे 3 भाग करून दाखवलेले आहेत। एक X आहे, दुसरा Y आहे आणि तिसरा Z। हे 3 रीजन, 3 भाग आहेत। या तिन्ही भागांचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे। तर या 3 भागाचं अगोदर निरीक्षण करूया। पहिला जो भाग आहे तर निश्चितच याला आपण वर्तुळ पाकळी म्हणू शकतो, ही वर्तुळ पाकळी आहे। दुसरा भाग बघा Y, ही सुद्धा वर्तुळ पाकळीच होते, ठीक आहे। पण झड असणारा जो भाग आहे ही वर्तुळ पाकळी होत नाही, कारण याच्यामध्ये ज्या त्रिज्या पाहिजे होत्या त्या सारख्या नाही, ही फार मोठी त्रिज्या, ही लहान, याच्यामुळे ही वर्तुळ पाकळी होऊ शकत नाही। ह्या ठिकाणी ह्या समान त्रिज्या आहेत आणि दोन त्रिज्या व त्रिज्याच्या टोके जोडणाऱ्या कंसाने मर्यादित केलेल्या भागाला वर्तुळ पाकळी असे म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे। म्हणून ही वर्तुळ पाकळी होऊ शकते, ही वर्तुळ पाकळी होते, पण ही वर्तुळ पाकळी मात्र होणार नाही। मग या 3 भागाचं क्षेत्रफळ तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, x, y आणि z। x चं क्षेत्रफळ काढा, y चं क्षेत्रफळ काढा आणि z चं क्षेत्रफळ काढा। मग x चं क्षेत्रफळ काढण्यासाठी काहीही अडचण येणार नाही, आपल्याकडे वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे माहिती आणि त्यानुसार आपण काढू शकतो। y सुद्धा ही वर्तुळ पाकळी असल्यामुळे याचेही क्षेत्रफळ आपण वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार काढू शकतो, पण याचं मात्र काढता येणार नाही। मग याच्यासाठी काय पर्याय आहे? तर आपण काय करणार, आपल्याला सूत्र माहित असल्यामुळे याचं क्षेत्रफळ काढणार, नंतर याचं क्षेत्रफळ काढणार। हे दोन झाले क्षेत्रफळ आणि हे एक आयत आहे। आयताचं क्षेत्रफळ तर आपण इयत्ता 3री पासून पाहत आहोत। आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी, नुसार पूर्ण क्षेत्रफळ काढूया। आता ह्या पूर्ण क्षेत्रफळामधून आपण काढलेले जे दोन क्षेत्रफळ आहे, x चं क्षेत्रफळ आणि y चं क्षेत्रफळ काढून टाकू, म्हणजे उरलेलं क्षेत्रफळ जे असेल ते क्षेत्रफळ कशाचं असेल? z चं क्षेत्रफळ असेल, बरोबर आहे। मग आता आपल्याला काढायचं आहे की या x असणाऱ्या क्षेत्राचे क्षेत्रफळ म्हणजे या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ। मग या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर निश्चितच आपल्याला सूत्रानुसार थीटाची किंमत माहित असणं आवश्यक आहे। थीटा या ठिकाणी दिलेला नाही प्रश्नामध्ये, पण आपल्याला आयताची जी प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे ते माहित आहे। आयतालाच दुसरं नाव आहे काटकोन चौकोन, म्हणजे प्रत्येक कोन आयताचा हा 90 अंश असतो, म्हणून हा आयताचा कोन होतो। मग हे 90 अंशाचं म्हणजे थीटाची किंमत याच्यासाठी 90 आहे। आणि मग याच्यावरून त्रिज्या तर ही त्रिज्या होती, ही त्रिज्या पैकी PQ ची किंमत तर दिलेली आहे 14, आणि म्हणून डायरेक्टली हे सूत्र वापरून याची किंमत, याचं क्षेत्रफळ आपण अगोदर काढूया, ठीक आहे। तर एरिया बघा, याचं क्षेत्रफळ Q केंद्र, PA चे क्षेत्रफळ बरोबर आहे θ/360 गुणिले पाय r चा वर्ग, हे आपल्याला सूत्र माहित आहे। म्हणून आपण इथे अगोदर लिहूया x साठी काय, थीटा बरोबर आहे 90 आणि r बरोबर काय, याची त्रिज्या किती दिली तुम्हाला? PQ 14 सेमी आहे। मग हे क्षेत्रफळ, म्हणून एरिया Q डॅश PA या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थीटाची किंमत 90/360 गुणिले 22/7 गुणिले 14 चा वर्ग,
म्हणून एरिया QPA बरोबर आहे, या ठिकाणी 9 भाग देऊया, 9 चौक 36, 1/4 उर्वरित भाग लिहूया, 1/4 गुणिले 22/7 गुणिले 14 गुणिले 14, 14 चा वर्ग म्हणजे 14 चा 2 वेळेस गुणाकार, पहा 7 1 7 7 2 14, ठीक आहे। अजून B1 B2 4, अजून 2 भाग देता येतो आपल्याला, परत या ठिकाणी B1 B3 14। आता उर्वरित भाग पहा, एरिया ऑफ QPA Q' बरोबर आहे 22 गुणिले 7 म्हणजे एरिया ऑफ QPA बरोबर 154, 22 54 चौरस सेमी। हे झालं क्षेत्रफळ कोणाचं, x चं, म्हणून x बरोबर आहे, x ची किंमत विचारली ना आपल्याला, x बरोबर किती आलं मग 154 चौरस सेमी, 154 चौरस सेमी हे झालं याचं। आता त्याच्यानंतर दुसरं बघूया, आता दुसरी वर्तुळ पाकळी। आता दुसऱ्या वर्तुळ पाकळीसाठी बघा असेल काय, त्रिज्या याची आपल्याला कन्फर्म नाही, म्हणजे आता आपण काय करूया, y साठी, या y साठी थीटा तर तेच आहे 90, त्रिज्या बघा तुम्हाला माहिती आहे QA प्लस AR, QA प्लस AR बरोबर आहे QR, ठीक आहे। आपल्याला AR ची किंमत काढायची, QA प्लस AR बरोबर आहे QR, QA आणि QP समान आहेत कारण या वर्तुळ पाकळीच्या त्रिज्या आहेत या, बघा लक्षात येते का, QP आणि QA या वर्तुळ पाकळीच्या त्रिज्या आहेत, म्हणून QP ची किंमत तर दिली तुम्हाला, QP ची किंमत 14 आहे, म्हणजे ही सुद्धा 14 असेल, म्हणून इथं QA ची किंमत 14 लिहूया, अधिक AR तर आपल्याला काढायचं आहे, या y वर्तुळ पाकळीची त्रिज्या आहे, आणि QR टोटल प्रश्नामध्ये दिले 21, आणि म्हणून AR बरोबर आहे 21 वजा 14, AR बरोबर आहे किती झाले हे 7 सेमी, म्हणून R बरोबर आहे 7 सेमी, आणि थीटा बरोबर किती आहे ऑलरेडी 90 अंश, कारण हा सुद्धा आयताचा कोन आहे, म्हणून R एरिया ऑफ R डॅश AB या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ सूत्र तेच, थीटा छेद 360 गुणिले पाय R चा वर्ग, A R डॅश AB बरोबर आहे थीटा ची किंमत 90 छेद 360 गुणिले 22 छेद 7, आणि R चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग, म्हणून एरिया ऑफ RAB बरोबर आहे, या ठिकाणी हे कॅन्सल होतात, 9 चौक 36, 1/4 गुणिले 22 छेद 7 गुणिले 7 गुणिले 7, कॅन्सल हे 7 होतील, त्यानंतर 2 भाग जाईल, B2 4 B1 B1 बघा शिल्लक काय होतं, एरिया ऑफ R डॅश AB बरोबर आहे 11 7 77, हे 11 इथं उरले बघा, इथं काहीच नाही, 11 इथं आणि इथं 7, 11 7 77, आणि खाली किती उरले फक्त 2, एरिया ऑफ RAB बरोबर आहे B3 6 1 उरला, B8 16 परत 1 उरला, B5 10 चौरस सेमी, या दुसऱ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 38.5 चौरस सेमी आहे, म्हणजेच y बरोबर आहे 38.5 चौरस सेमी, ठीक आहे। हे मिळालं y ची किंमत, आता आपल्याला काढायची फक्त z ची किंमत, पण z ची किंमत आपण अशी काढू शकत नाही, कारण तुम्हाला कारण सांगितलं की ही
वर्तुळ पाकळी होऊ शकत नाही, मग त्याच्यासाठी पर्याय काय, याचं क्षेत्रफळ काढायचं आयताचं, म्हणजे पूर्णपणे क्षेत्रफळ निघेल आणि मग त्या क्षेत्रफळातून हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ वजा करायचं, म्हणजे हे निघून जाईल हे निघून जाईल, राहते एवढंच फक्त. ठीक आहे, तर आयताचे क्षेत्रफळ म्हणून एरिया चौकोन तिसऱ्यासाठी झड साठी एरिया चौकोन PQRS आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी PQ गुणिले QR, म्हणून एरिया चौकोन PQRS बरोबर आहे 14 गुणिले 21. PQ ची किंमत किती आहे 14 आणि QR ची 21, म्हणून एरिया चौकोन PQRS बरोबर आहे, याचा गुणाकार करा, 14 एक 14 हातचा 1, 14 दोन्ही 28 आणि 1 29 चौरस मीटर सेंटीमीटर. हे आयताचं क्षेत्रफळ झालं, पण हे आपल्याला आवश्यक नाही, आपल्याला काढायचे झडचं क्षेत्रफळ. मग आता झडचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या क्षेत्रफळातून हे दोन क्षेत्रफळ वजा करूया, म्हणून झडचे क्षेत्रफळ बरोबर आहे एरिया चौकोन PQRS चे क्षेत्रफळ वजा कशाचं x अधिक y चे क्षेत्रफळ बरोबर आहे. हे किती आहे 294 वजा x चं किती आलं होतं आपलं, हे किती आहे 154 प्लस y चं किती आलं 38.5 294 वजा यांची बेरीज करूया, 0.5 ला 0.5 8 आणि 4 12 हातचा 1 5 आणि 3 8 आणि 1 9 192.5. आता 192.5 याच्यातून काढायचे, हे 294.00 आणि हे 192.5, हे 0 5 आणि 5 10, हे 3 1 4, हे 9 0 आणि हे 1, म्हणजे किती आलं 101.5 चौरस सेमी, असं याचं उत्तर. म्हणून झड बरोबर काय सांगता येईल 101.5 चौरस सेमी. हे लास्ट झडचं क्षेत्रफळ आहे. हे सहज 3-4 मार्काला परीक्षेला विचारले जातं आणि अतिशय सोपं बघा, काहीच नाही, प्रिंटेड आकृती येते परीक्षेला आणि त्याच्यावर तुम्हाला x y z ची किंमत काढायची असते. फक्त चूक या ठिकाणी ही होते की मुलं बरेच या झडला वर्तुळ पाकळी समजतात आणि थीटा तर माहित आहे त्यांना आणि त्रिज्या एकूण ही घेतात किंवा ही घेतात आणि त्यावरून ते तिसरं काढतात. तिसऱ्यामध्ये चूक होती, पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये तर शक्यतो चूक होत नाही. ठीक आहे, बघा यानंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, बऱ्याच परीक्षेला आतापर्यंत विचारलेला आहे. पाहूया, त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. LM बरोबर 14 सेमी त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळ्या काढल्या, त्यावरून एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर किती, त्याच्यानंतर एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती, 3 वर्तुळ पाकळ्याचे एकूण क्षेत्रफळ किती आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. तर काय काय दिलं आपल्याला, वर्तुळ पाकळीची ही त्रिज्या दिली, त्याच्यानंतर LM ही बाजू दिलेली आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न असाही विचारतात बघा, हे एवढं दिलेलं असतं पूर्णपणे आणि त्यावरून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. या मधल्या 3 स्टेप्स गाळलेल्या असतात. मग असा जरी विचारला तर तुम्हाला या पायऱ्यानं करावंच लागतं, बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी बघायचंय की आपल्याला हे एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ अगोदर काय करायचं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं. हा त्रिकोण LMN
त्याच्यानंतर एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं कुठल्याही, आणि 3 वर्तुळ पाकळीचं एकाच काढल्याच्या नंतर 3 वर्तुळ पाकळीचं आणि रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे हा रेखांकित भाग आहे. तर सगळ्यात सोपं तुम्हाला लक्षात आलं असेल की त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे ऑलरेडी, आणि हा त्रिकोण समभुज त्रिकोण असल्यामुळे फक्त बाजूची गरज लागते. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. यामध्ये किमती ठेवली, बाजूची किंमत ठेवली की आपल्याला क्षेत्रफळ हे मिळतं. तर सर्वप्रथम त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे हे लिहूया. मग समभुज त्रिकोण म्हटल्याच्या नंतर एरिया ऑफ ट्रायंगल LMN चे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. कुठलीही बाजू असू द्या, बाजूचा वर्ग, कारण समभुज त्रिकोणाच्या या ठिकाणी समभुज त्रिकोणाचे एकूण आपल्याला 2 गुणधर्म वापरता आणायचे. एक म्हणजे समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात. जरी तुम्हाला LM दिली तरी LM, MN आणि LN ह्या तिन्ही बाजू समान असतात. त्यानंतर समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन समान असतात, म्हणजेच समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. हा गुणधर्म आहे. हे दोन्ही गुणधर्म वापरता आणायचे, कारण प्रश्नामध्ये याची काही माहिती दिली नाही. म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं थीटा माहित पाहिजे ना आपल्याला. थीटा दिले का याच्यामध्ये नाही, पण आपल्याला गुणधर्म माहित आहे. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचं माप 60 अंश असतं, आणि ते जे कोन आहे तो वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन आहे, म्हणून थीटा बरोबर 60 आपल्याला प्रत्येक वर्तुळ पाकळीसाठी घेता येतो. तर एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू किती आपली LM 14. एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर वर्गमुळात 3 ची किंमत वाटलं तर ठेवून देऊ आपण आताच. 1.732 वर्गमुळात 3 ची किंमत लक्षात ठेवा 1.732 आहे छेद 4 गुणिले 14 चा वर्ग 14 गुणिले 14. मग आता याच्यामध्ये कटूया. बे दोन्ही 4 बे सती 14, त्याच्यानंतर बे 1 बे सती 14 कटले. आता शिल्लक राहिलेलं पहा. एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर आहे 1.732 गुणिले 7 गुणिले 7. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर आहे याचा गुणाकार करू 7 दोन्ही 14 हातचा 1 7 त्रिक 21 आणि 1 22 2 हातचे परत 2 साती साती 49 आणि 2 51 शी 1 हातचे 5 7 1 7 आणि 5 12 हे 3 स्थळांतर दशांश. आता काय उरलं गुणिले 7 अजून एकदाच. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर आहे आता 7 चौक 28 7 दोन्ही 14 15 16 शी 6 चा 1 परत 7 1 7 आणि 1 8 7 दोन्ही 14 हातचा 1 7 1 7 आणि 1 8 किती स्थळांतर 2 स्थळांतर चौरस सेम. आपण 3 याचा विचार करत नाही, आपण असं लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर आहे याला एक हे 5 किंवा 5 पेक्षा जास्त असले की अलीकडचा अंक वाढवत असतो आपण 84.87 चौरस सेमी. हे झालं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. आता काय करू नंबर 2 चं काय करू. एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. कुठल्याही वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा सारखंच येणार आहे, कारण प्रत्येकाची त्रिज्या वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळ्या काढल्या. म्हणजे प्रत्येक वर्तुळ पाकळीची ही त्रिज्या 7 आहे. लक्षात ठेवा हे मध्यबिंदू होतात, कारण हे 7 14 सांगितले ना आपल्याला. हे 7 हे 7 हे 7 असं आहे. मग वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे
मग ते वर्तुळ पाकळी कुठली एक वर्तुळ पाकळी घेऊया नंबर 2 साठी. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीसाठी काय काय किमती दिली आहेत आपल्याला. वर्तुळ पाकळीसाठी आपल्याला थीटा माहित आहे. थीटा बरोबर 60 अंश. कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. त्यानंतर त्रिज्या r बरोबर किती 7 सेमी. आणि या ठिकाणी पायची किंमत घेऊ शकतो आपण. पाय बरोबर आहे 3.14. झालं. तर आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढूया. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे थीटा छेद 360. पायची किंमत 22/7 घेऊ. सॉरी ही 7 च्या पटीत आहे ना. 22/7 थीटा छेद 360 गुणिले पाय r वर्ग. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हे एका वर्तुळ पाकळीचे शेवटी उत्तरात येऊ. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे थीटा किती 60 छेद किती 360 गुणिले 22/7 आणि त्रिज्या किती आहे 7 चा वर्ग. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर इथं काय कटतं 60 न कटू याला 6 1 6 6 6 36 1/6 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7. 7 चा वर्ग म्हणजे 7 चा 2 वेळेस गुणाकार. परत 7 7 कटून जातात. अजून 2 न कटूया आपण याला. 2 3 6 2 1 6 2 1 परत 2 1 2 असं. आता राहिलेलं बघा. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 11 गुणिले 7 11 7 77 छेद 3. म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे 3 दोन्ही 6 1 उरला. हे 3 15 16 17 2 उरतात 20 होतात. 3 सखा 18 3 सखा 18 6 6 येत राहील. पण आपण काय घेऊया पुढे मग 6 तुम्हाला सांगितलं 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक असला की अलीकडचा 1 न वाढून घ्यायचा. चौरस सेमी. हे झालं एका वर्तुळ पाकळीचं. म्हणून एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर आहे 25.67 चौरस सेमी. हे झालं दुसरं. आता नंबर 3 वर्तुळ पाकळीचे एका वर्तुळ या प्रत्येक वर्तुळ पाकळीचा थीटा सेम आहे. त्रिज्या सेम आहे. म्हणून क्षेत्रफळ सुद्धा सारखंच येईल. म्हणून एकाचं काढलं म्हणजे तिघांचं काढण्यासाठी डायरेक्ट 3 ने याला गुणाकार करू. म्हणून 3 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ बरोबर आहे 3 गुणिले एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. म्हणून 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ बरोबर आहे 3 गुणिले 25.67. म्हणून 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ बरोबर
हे 3 गुणाकार करू, 3 7 21, 1 हातचे 2, 3 सख 18, 19 20, 0 हातचे 2, परत 3 5 15, 17, 3 2 6 आणि 1 7, 77.01 चौरस सेमी. हे झालं 3 वर्तुळ पाकळ्याचं क्षेत्रफळ. हे दुसरं उत्तर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा थोडा एरर येतो. हे 77 ला 3 ने भागल्यानं किती आले? 25.67 आणि याला 3 ने गुणल्यानं 77 यायला पाहिजे, परंतु 0.01 यायला. हे लक्षात ठेवा. थोडा पॉइंटचं कारण आपण अप्रॉक्सिमेट उत्तर घेत आहोत, थोडा एरर असतो. आता लास्ट चौथं, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ नंबर 4 काय आहे? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? कसं काढणार? त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून ह्या 3 वर्तुळ पाकळ्याचं क्षेत्रफळ वजा करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल LMN, LMN चे क्षेत्रफळ वजा 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ बरोबर आहे. LMN चं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 84.87, 84.87 वजा 3 वर्तुळ पाकळ्याचे किती आलं? 77.01. वजा बाकी करूया. 7 म्हणजे किती होतील? हे 6, हे 8, 7 आणि 7 14 म्हणजे 7.86 चौरस सेमी. शेवटी उत्तर येऊ. म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 7.86 चौरस सेमी. असं आपल्याला ह्याचं उत्तर लिहिता येतं. तर पहा, हे अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. परीक्षेला बरेच वेळेस विचारला, आपल्याला अशा पद्धतीने सोडवता येणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण याचा सराव करावा. तर यानंतरचा भाग आपण पुढच्या तासात पाहू.